नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहूयात की शिवाचा अभ्यास घेतल्यानंतर शिवा आता बाहेर येते आणि तेवढ्यात शांता काकू शिवाकडे येतात. तर शिवा म्हणते की शांता काकू मला जरा थोडा चहा देता का. पटकन शांता काकू आता चहा देतात आणि आता चहा देत असताना शांता काकूचे लक्ष शिवाच्या हाताकडे जाते. शांता काकू म्हणतात की अरे बापरे, किती लागलं अगं, काही चटका वगैरे बसला का. शिवा म्हणते नाही, सीताईने मारलं. ते ऐकताच आता शांता काकू म्हणतात की अगं बाबू, त्या तुझ्या सासू आहेत ना, तरीसुद्धा त्या तुला एवढं मारतात. बघ ना तुझा हात किती लाल झाला तो. थांब आता मी तुला हळद आणते. असे म्हणत शांता काकू आता हळद घेऊन येतात आणि हळद लावू लागतात. तेवढ्यात ती सीताई येते आणि म्हणते की थांबा. पटकन आता शांता काकूच्या हातातली हळद आता सीताई आपल्या हातात घेते आणि शिवाला लावू लागते. शिवाच्या हातावर फुंकर मारू लागते. तो सगळा प्रकार बघून आता शिवाही अवाक होते आणि शांता काकूसुद्धा. आणि सीताई म्हणते की एवढं कुठं मारायचं असतं का. आता तर शिवाला काय बोलावं आणि काय नाही कळतच नसतं. आणि इकडे आता तो कॉर्पोरेशनचा गुंड दारू पीत बसलेला असतो आणि तेवढ्यात सुहास त्याला फोन करतो आणि लगेच आता तो गुंड म्हणतो कोण बोलतंय. तर हसतच सुहास म्हणतो तुझा शुभचिंतक. आणि लगेच आता तो म्हणतो चांगलीच रेड पडलेली दिसते. तो गुंड रागवून म्हणतो की त्या शिवाला ना मी सोडणार नाही. हसतच आता सुहास म्हणतो की चांगलंच बदललेलं दिसतंय. आणि त्यानंतर तो कॉर्पोरेशनचा गुंड म्हणतो की हे बघ, जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना, तू ज्या पोरीच्या नादाला लागला आहे ती पोरगी काही साधीसुधी पोरगी नाही आहे. आणि तेवढ्यात आता तो सुहास म्हणतो की हे बघ, त्या शिवाला सपोर्ट कोणाचा आहे, देसाईंचा. तेव्हा तुला जर त्या शिवाला संपवायचं असेल तर त्या देसाईंना अगोदर संपव. आणि लगेच आता तो कॉर्पोरेशनचा गुंड म्हणतो की म्हणजे आशूला संपवायचं. तर लगेच सुहास म्हणतो एकदम करेक्ट. आणि नंतर तुला शिवाचा बदला घेता येईल. इकडे आता पाखरे सर आता स्कूलमध्ये येतात. तर सगळेजण आता गप्पा मारत बसलेले असतात. आणि तेवढ्यात आता पाखरे सर येताच आता सगळेजण सावध होऊन बसतात. आणि आता सगळेजण एक साथ उठून उभे राहतात आणि सरांना नमस्कार करतात. त्यानंतर आता पाना गँग सगळे म्हणतात की दिनकर सर, तुम्ही तर आता खूप खुश असतील आणि तुमचे बायका मुलीसुद्धा खूप खुश असतील. दिनकर सर म्हणतात की बायकोने तुम्हा सगळ्यांना जेवायला घरी बोलावलंय. तर सगळेजण आता खुश होतात. आणि आता दिनकर सर शिवाचे आभार मानत म्हणतात की शिवा, तू माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आता दिनकर सर उठून उभा राहतात आणि म्हणतात की कुणी एक जण तरी कमी दिसतंय. आणि लगेच दिनकर सर म्हणतात स्टेपनी. आणि बॅटरी उभा राहतो आणि म्हणतो की त्याचं काय आहे ना, गॅरेजवर एक महत्त्वाचं काम निघालं. एक कस्टमर नुसता म्हणतोय की गाडी द्या गाडी द्या म्हणून स्टेपनी तिथे थांबलाय. आणि इकडे आता दिनकर सर सगळ्यांना डोळे बंद करायला सांगतात. आणि डोळे बंद केल्यानंतर आता दिनकर सर म्हणतात की हे बघा, तुम्ही आता रात्रीच्या शाळेत शिकायला आलात, त्यासाठी तुमचं काहीतरी स्वप्न असेल. म्हणजे तुम्ही रात्रीच्या शाळेत शिकायला येऊन पुढे काय होणार हे याची सगळ्यांनी मला खरं खरं उत्तरं द्यायची. आणि एक एक जणाला आता दिनकर सर प्रश्न विचारू लागतात. तर लगेच आता कोणी म्हणतं मला ग्रंथ लिहून आता ते विकायचेत. आणि सगळेजण आता आपापल्या परीने उत्तरं देत असतात. दिनकर सर आता मिया चाच्याला विचारतात. तर मिया चाचा म्हणतात की माझं ना एवढं मोठं दुकान मला करायचं, हर ताले की चावी मेरे पास होगी. तेव्हा सगळेजण आता हसू लागतात. आणि आता दिनकर सर बॅटरीला विचारतात तुला काय व्हायचंय. तेव्हा डोळे झाकून आता बॅटरी म्हणतो की मला ना खतरनाक असा पैलवान व्हायचंय सर. आणि लगेच आता सगळेजण हसू लागतात. राजेश म्हणतो काय यार, तू असा उभा जरी राहिला ना तरीसुद्धा दिसत नाही. दिनकर सर म्हणतात त्यासाठी तुला व्यायामशाळेत जावं लागेल. रात्रीचं शिकायचं आणि दिवसा व्यायामशाळेत जायचं. पुन्हा सगळेजण हसतात. दिनकर सर आता शिवाला विचारतात तुला काय व्हायचं. तर शिवा म्हणते की जिथे जिथे ज्याला ज्याला माझी गरज पडेल ना तिथे तिथे मला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करता आले पाहिजे आणि त्यांच्यासाठी मला मदत करता आली पाहिजे. आणि लगेच आता दिनकर सर खुश होत म्हणतात की वा वा, सगळ्यांपेक्षा वेगळा आणि निराळा प्रश्न आहे, पण खूप छान प्रश्न आहे. आणि इकडे आता आशू हा घरामध्ये आता डोके सोफ्यावर टेकून डोळे झाकून झोपलेला असतो. तर तेवढ्यात भाऊ तिथे येतात, आशूला पाणी देतात. आणि लगेच भाऊ म्हणतात की काय झालं आशू, खूप थकल्यासारखं वाटतंय. तेवढ्यात आता आशू पाणी घेत म्हणतो की भाऊ, त्याचं काय आहे ना, कोरायजनचा CEO आहे, त्यांच्यासोबत डील करणं खूप अवघड जात आहे. आणि आता भाऊ म्हणतात काय झालं. तेव्हा आता आशू म्हणतो की त्या माणसांमध्ये ना पेशन्सच नाही आहेत.
आशू म्हणतो या डीलमध्ये त्यांनी माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवायला पाहिजे, पण ते काही ठेवतच नाहीये भाऊ. आणि आता आशू घडलेली सगळी हकीकत भाऊंना सांगतो. आणि त्यानंतर आता शाळेतील क्लास सुटता क्षणी सगळेजण बाहेर जातात, तर आता शिवा जाऊ लागतात. पुन्हा एकदा दिनकर सर शिवाचे आभार मानतात. शिवा म्हणते की अहो सर, माझे नका आभार मानू, जे सगळ्यांनी केलं तेच मी केलं. आणि संकटाच्या पुढे मार्ग कसा काढायचा हे शिवानी तुला चांगलंच माहीत आहे. आणि कुठल्याही संकटापुढे हार कधीच मानायचे नाही हे शिवानी तुला चांगलंच ठाऊक आहे, असे दिनकर सर शिवाला बोलतात. आणि त्यानंतर आता दिनकर सर शिवाला एक छोटेशी पेन असे गिफ्ट देतात. आणि ते बघून शिवा खूप खुश होते. दिनकर सर म्हणतात याची किंमत फारशी नाही. दिनकर सर म्हणतात की हे बघ शिवानी, तू मला मुलीसारखी आहे आणि मी तुला हे गिफ्ट एका बापाने दिलं आहे असं तू समज. आणि ते ऐकताच आता शिवाला खूप अभिमान वाटतो आणि प्रेमाने शिवा आता दिनकर सरांना मिठी मारते आणि म्हणते की सर, आज तुम्ही मला मुलगी मानलात. आणि इकडे आता देसाईंच्या घरात सगळेजण बसलेले असताना तेवढ्यात आता संपदा तिथे येते आणि म्हणते की उद्या ना रॉकीचा रिझल्ट आहे, तेव्हा उद्या आपण काहीतरी प्लॅन करूयात. आणि याच्यासाठी एवढ्या रात्री तू सगळ्यांना इथे बोलवलंस का, असे आता कीर्ती आता संपदाला बोलते. पण इकडे आशू आणि शिवा देखील खुश झालेले असतात. आणि आता पटकन संपदाचे ते बोलणे ऐकताच आता आशू संपदाला चिडवू लागतो. तर आता शिवा म्हणते हे बघ आशू, संपदा माझी नणंद आहे बरं का, तिला अजिबात चिडवायचं नाही. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की अरे बापरे, पण रॉकीसुद्धा तुझा भाऊ लागतो ना. तेव्हा आता शिवा म्हणते की मी दोन्हीकडूनही आहे बरं का, आणि मी रॉकीकडून असताना आता संपदाला संपदा वहिनी असे म्हणू शकते. ते ऐकताच आता भाऊ सीताई खूप खुश होतात आणि मोठमोठ्याने हसू लागतात. आणि लगेच आता भाऊ म्हणतात ही तर मोठी आनंदाची गोष्ट आहे. संपदा म्हणते की भाऊ, त्यासाठीच मी म्हणते की सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. आणि त्यानंतर आता शिवा आशूला म्हणते की आशू, एकदा का रॉकी इंटरव्ह्यू पास झाला ना, मला केवढा आनंद होणार आहे ना, तुला काय सांगू. इकडे आता सीताई भाऊंना एका बाजूला बोलावते आणि सीताईला आता शांता काकूवरती संशय येत असतो. सीताई म्हणते की हे बघा भाऊ, काही जरी झालं तरी त्या बाईवरती मी विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा आता भाऊ म्हणतात असं काय करते सीताई, अगं ती गावाकडून आलेली बाई आहे आणि शिवानी तिला पारखूनच इकडे आणलं असेल ना. आणि भाऊ म्हणतात की हे बघा, गावाकडच्या माणसांना ना काम करायची सवय असते, तेव्हा ती बाई गेली असेल किचनमध्ये काम करायला. भाऊ म्हणतात त्यात काय एवढं. तर सीताई म्हणते बरं मला अजून एक सांगा, एवढ्या रात्री कुणी ऊद लावतंय का ऊद. तेव्हा आता भाऊ म्हणतात सीताई अगं का बारीक सारीक गोष्टींना धरून बसलीस. आणि आता भाऊ सीताईला म्हणतात हे बघ, बसेल तुझा विश्वास, अजून नवीन आहे ती बाई आणि तू नको काळजी करूस, असे म्हणत भाऊ तेथून निघून जातात. आणि इकडे आता रात्र होता क्षणी चंदन गॅरेज बंद करून जाऊ लागतो. तेवढ्यात रॉकी तिथे येतो. तर चंदन म्हणतो की अरे रॉकी, इकडे कसं काय रे. तेव्हा आता रॉकी म्हणतो फोटो काढायला आलो. तर चंदन म्हणतो फोटो. तेव्हा आता रॉकी म्हणतो की मला ना सतत ग्रेटफुल राहायचं. चंदन म्हणतो की हे बघ रॉकी, आज तू ज्या ठिकाणाहून आलास आणि ज्या ठिकाणी पोहोचलास ना, त्याचं खरंच कौतुक आहे. उद्या जे व्हायचं ते होऊ दे, पण खरंच तू खूप मोठ्या जागेवर जाऊन बसलास. आणि पटकन आता चंदन हा आता रॉकीचा सेल्फी काढतो. आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो बरं चल मी निघतो बरं का. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी शिवाने आता रॉकीसाठी पेढे आणलेले असतात आणि रॉकी संपदा आता देवासमोर येतात. प्रेमाने शिवा रॉकीला आता देवासमोर पेढा ठेवायला सांगते. आणि त्यानंतर आता देवासमोर प्रसाद ठेवून रॉकी देवाच्या पाया पडतो. आणि आता पटकन संपदा ही रॉकीला पेढा भरू लागते. पण त्याच वेळेस आता रॉकी सगळ्यात अगोदर पेढा शिवाला भरवतो आणि म्हणतो की आज मी जो काही आहे ना तो फक्त शिवामुळे. आणि शिवाला गैवरून येतं आणि प्रेमाने शिवा आता रॉकीला पेढा भरवते. आणि लगेच आता रॉकी म्हणतो की शिवा, मला आज तुझ्या पायांना स्पर्श करायचा आहे, कारण आज मी जो काही आहे तो फक्त तुझ्यामुळेच. रॉकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि रडतच रॉकी म्हणतो की शिवा थँक्यू. आणि पटकन आता रॉकी हा शिवाच्या पायाला स्पर्श करून पाया पडतो. शिवा आता रॉकीला उठवत प्रेमाने रॉकीला मिठी मारते आणि म्हणते की रॉकी, अरे कष्ट तू केलेस, मी काहीच नाही केलं. तर रॉकी म्हणतो नाही शिवा, हे जे काही मी कष्ट करू शकलो ना ते फक्त तुझ्यामुळेच. आणि पटकन आता सगळेजण बाहेर निघता क्षणी आशू आता तिथे येतो. सगळेजण आता रॉकीला कॉन्ग्रॅट्स करतात. आणि तेवढ्यात पाना गँग पेढे घेऊन तिथे येतात आणि रॉकीला उचलून वाजत गाजत नाचू लागतात. आणि रॉकी खऱ्या अर्थाने आज IAS झालेला असतो. आणि आता पाना गँगने ढोल ताशांच्या गजरात
रॉकीला उचलून घेऊन फेटा बांधलेला असतो आणि सगळ्या वस्तीतून वाजत गाजत रॉकीची मिरवणूक काढलेली असते आणि रॉकी वस्तीतला पहिला IAS झालेला असतो. पाना गँग सगळेजण नाचण्यामध्ये दंग असतात. खऱ्या अर्थाने वस्तीत आज पुन्हा एकदा आनंदोत्सव झालेला असतो आणि सगळेजण नाचत वाजत गाजत आता रॉकीला घेऊन देसाईंच्या घरासमोर येतात आणि पटकन आता शिवा पुन्हा रॉकीला मिठी मारते आणि लगेच सीताई आता औक्षणाचे ताट घेऊन रॉकी समोर येते. प्रेमाने सीताई आता रॉकीचं औक्षण करते आणि सीताई पाठोपाठ उर्मिलासुद्धा रॉकीचं औक्षण करते आणि त्यानंतर आता संपदासुद्धा रॉकीचं औक्षण करते आणि खऱ्या अर्थाने आज रॉकी हा IAS झालेला असतो आणि आता देसाईंच्या घरात रॉकीसाठी पार्टी ठेवलेली असते आणि आता रॉकी हा देसाईंच्या घरचा कसा जावई होतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.